धरला अवतार ना हो राम हरे राम राम हरे राम हरे हरे गरी हरी गरी दैत्य मर्दून जार केले धन्य तो मल्हार धन्य तो मल्हार आणि आदि शक्तीनं आसूद पिऊन केले दुरंकार हो राम हरे राम राम हरे राम हरे गरी हरी गरी टेचचा पडदा फाडा पब्लिक एवढं झालं का टेचचा पडदा फाडा मंडळी लक्ष बरोबर काय का ज्या मल्हार मार्तंडाचं याच ठिकाणी आपण वास्तव्य मांडलेलं आहे नाही का त्याचं महत्व सुरुवातीला मी सांगतोय त्यानंतर आपल्याला आवडेना अशा पद्धतीचा कार्यक्रम आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु ज्याची ओळख आपल्याला करून घ्यायची ज्याचं खावा मीठ त्याचं करावा नीट नाही का ज्याची खावा भाकरी त्याची करावी झाकरी नाही का ज्याचं निघावा घर त्याचा करावा संसार त्या माध्यमातून पुढे दैत्य मर्दून जार केले धन्य तो मल्हार ढोल्या धन्य तो मल्हार चला आणि आदि शक्तीनं आसूद पिऊन केले दुरंकार आदि शक्तीनं आसूद पिऊन केले दुरंकार आदि शक्तीने अजून देऊन केले दुरंकार आदि शक्तीने अजून देऊन केले दुरंकार आदि शक्तीनं आसूद पिऊन केले दुरंकार आदि शक्तीनं आसूद पिऊन केले दुरंकार आदि शक्तीने अजून देऊन केले दुरंकार आदि शक्तीने अजून देऊन केले दुरंकार काढून अंगाची भस्म ज्योत गेली भंडाराची गेली भंडाराची अन पहा रोकडे प्रचिती ऐका मल्हारी देवाची पहा रोकडे प्रचिती ऐका खंडेरायाची पहारोकडे प्रचिती ऐका मल्हारी देवाची पहारोकडे प्रचिती ऐका खंडेरायाची पहारोकडे प्रचिती ऐका मल्हारी देवाची पहारोकडे प्रचिती ऐका खंडेरायाची पहारोकडे प्रचिती ऐका मल्हारी देवाची पहारोकडे प्रचिती ऐका खंडेरायाची धनी मैराळा आजाम निराळा तुझ्यार नामाची आणि पहारोकडे प्रचिती ऐका मल्हारी पहारोकडे प्रचिती ऐका खंडेरायाची पहारोकडे प्रचिती ऐका मल्हारी देवाची पहारोकडे प्रचिती ऐका खंडेरायाची खऱ्या अर्थानं खंडोबाचा अवतार झाला जास्त यूज काढून सांगत नाही मग पहिलीच बारी लय मोठी होईल यांच्या डोक्यावरून जाईल बारखल्यांची काय म्हटलंय धनी मायराळा आजाब निराळा तुझ्या नामाची पहारोकडे प्रचिती ऐका खंडेरायाची मग खंडोबाचा अवतार झाला परंतु खंडोबा देव नावाने जन्माला आले नाही मार्तंड भैरवनाथ या नावाने जन्माला आले तशी खंडोबाला 108 नाव आहे शास्त्र सांगतं मी सांगत नाही मग त्यामध्ये देवानं अवतार धारण केल्याच्या नंतर खंडोबाचा अवतार निर्माण झाल्याच्या नंतर त्यांचे बंधू कोण आहेत पहा यांचे बंधू भैरवनाथ हातात त्रिशूळ
खंडोबाला डौर आपलं भैरवनाथाला डौर लागतो, तसंच मार्तंड खंडोबाला काय लागतं मी मगाशी पहिल्या कडव्यात सांगितलं. मग इथं म्हटलंय यांच्या बंधू भैरवनाथ हातात त्रिशूळ, करी डवराचा बाजा नात उठले अंबर, गळ्यामध्ये वसैली सिंधी वासरी द्वारे वासरी द्वारे अन जोगसरी शेषाची कन्या इतत भ्रतर हो राम हरे राम राम हरे राम हरे हरे हरी 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 जोगसरी शेषाची कन्या इतत भ्रतर हो राम हरे राम राम हरे राम हरे हरी 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 घेऊन विषाचा पेला काळ बसला जायऱ्यासी हो बसला जायऱ्यासी पारोकड्या प्रचिती ऐका मल्हारी देवाची ना हो राम हरे राम राम हरे राम हरे हरी 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 अरे धनी बायला जमनिराळा तुझ्या रे नावाची तुझ्या रे नावाची आणि पारोकडे प्रचिती ऐका खंडे गळ्यामध्ये सैली शिंगी मुवास्त्री दोर जोगस्त्री शेषाची कन्या हिचाच भ्रतार घेऊन विषाचा पेला काळ बसला जायऱ्याशी पहारोकडे प्रचिती ऐका मल्हारी देवाची. खंडोबा आणि भैरवा झाला. आता यांची बहीण आहे, लाडकीचं पैसे नाही आलं का? लाडकीचं पैसे नाही आलं, आलं तर आलं. लाडक्या बहिणीचं तशी लाडक्या बहिणीचं म्हणतोय मी, आलेत ना. जसं खंडोबा आणि भैरवा त्यांची बहीण, खंडोबा आणि भैरवा त्यांची बहीण. आधी मी इकडे शास्त्रात सांगितलंय शंकराचे 11 अवतार, पार्वती मातेचे 10 अवतार. मग 10 अवतारामध्ये अनेक नावाने नटली ती. मग यांची दोघांची बहीण खंडोबा आणि भैरवाची बहीण. आजी माया ग शक्ती भवानी, आजी माया ग शक्ती भवानी तुळजापुरात अवघ्या मुलखात हो राम हरे राम राम हरे राम हरे हरी 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 अगं गोंधळ घालती नवरात्र करती पाहती दसऱ्याशी, पाहती दसऱ्याशी. आणि पहारोकडे प्रचिती ऐका मल्हारी देवाची. ना हो राम हरे राम राम हरे राम हरे हरी 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 खंडोबा भैरव आदिमाया शक्ती कुळीचे कुळदैवत झाले, पण यांच्यामध्ये मानाने एक देव मोठा आहे. थोडा यांच्यामध्ये लगेच झोप यायचा टाइम नाही झाला, तोंड नका वासो.
तुमच्यासारखं आहे, पण हे पहिलं देवाचं होऊ द्या थोडस. ज्याच्यासाठी आपण करतोय त्याची पुरापूर ओळख करून घेता आली पाहिजे. नाही तर आपले निवृत्ती महाराज सांगतात, वाघ ये दिवशी पेलं ड्युटीला तेल घालते, त्याचंही मुंडकं पातेलात गुतेल. हे का नाही? काही गोष्टी मागून आल्यात ना पुढे चालल्यात, त्याच्यामध्ये आपण काहीतरी शास्त्राच्या माध्यमातून शोधलं पाहिजे. शोधा म्हणजे सापडे. आलं का लक्षामध्ये? जशी खंडोबानी आतापर्यंत माळसा असेल, बानू असेल, सारी दुनिया सांगती खंडोबाची माळसा बानू, पण ती कोणाची मुलगी आहे? ती कोणाची मुलगी आहे? ती कशामुळे इकडे धनगराच्या घरी आली? याच्या पाठीमागचं कारण आहे, पण कोणाला सांगायला वेळ नाही, ऐकणाऱ्याला वेळ नाही. गाणार मेले सांगता सांगता एक साकी ऐकल की तुझ्या मधली. असू द्या, आपण इकडे येणार आहोत. आपल्याकडे भरपूर विषय आहेत. मला सांगायचं, खंडोबा, भैरोबा, आदिमाया, शक्ती 3 दैव झाले, पण भूषण भाऊ याच्यामध्ये अजून महानंदी देवकांचा मोठा आहे. काळू बाळू आहे, त्यांचा नाद करायचा नाही, सगळ्यांचा करायचा महाराष्ट्र. कारण योगायोगाने मी छाती ठोकपणे काय हे सांगतो का, तुम्ही आम्ही एकामेकाकडे पाहतोय, तुम्ही आम्ही एकामेकाकडे पाहतोय, आणि पाहता असताना सुद्धा ठेके येत नाही काही काहीच. आमच्या इकडचं सांगतोय, तुमच्या इकडचं नाही बरं. पण खऱ्या अर्थानं दोन्ही मंडळींना नेत्रहीन आहेत. आलं का लक्षामध्ये? दोन्ही मंडळी आमचे सुधाकर मामा मगाशीच म्हणले यांच्याबद्दल सांगा, परंतु बऱ्याचशा लोकांना माहित आहे. रोहित ढवळे आणि राहुल रायकर हे दोन्ही मंडळी आपल्याला पाहू शकत नाहीत, पण त्यांची कला एवढी मोठी आहे. माझा आता पाठीमाग कार्यक्रम झाला, कलगीतुऱ्याचा रघुवीरचा कार्यक्रम होता, दिवसा कलगीतुऱ्या वाजता आमच्या इकडं. त्यांनी गणगोळून ऐकलं, म्हणले शाहीर हा जोड कुठं सापडला, त्याच्यातल्या एखादा मला देत आहे का? म्हणलं तुम्हाला दिलं, मग वाटलं होईल. तर ह्या दोन्ही मंडळींचं अगदी मनापासून स्वागत करतो, धन्यवाद देतो. 1,80,000 पीरपाई गंभीर, पीरपाई गंभीर, यामध्ये दावल मलिक बाबा हाय सरदार. श्वासलं तर आणि काही सापडत आहे. 1,80,000 पीरपाई गंभीर, यामध्ये दावल. एवढं जाणं झालं का? तुम्ही इकडनं बसायचं. हा हा वायर पुरायची नाही का? तुम्ही इकडं पाठीमागे चालेल. हा तिथं ऐका. एवढं गाणं झाल्याच्या नंतर पा मंडळी 1,80,000 भूषण भाऊले ऐकणं जोगते बरं का. आता आमच्या इकडची काही मंडळी पीर पीर गंभीर म्हणतात. 1,80,000 पीर पीर गंभीर नाही, पीरपाय पैगंबर.
पिरपाय पैगंबर 1,80,000 पिरपाय पैगंबर यामध्ये दावल मलिक बाबा हाय सरदार भल्या भल्याला देतो झोल्या करीतो बेजार घेऊन झोळी पावडी गदा मागवे घरू घर राम रहीम एकच काया साक्षा वल्लीची वल्ली म्हणजे काय पिराचं नाव आहे त्या पिराचं नाव आहे वल्ली बाबा जसं ते आमच्या इकडे दाखवतो तुम्हाला म्हणजे अशी पिरांची नाव आहेत 1,80,000 पिरपाई गंभीर यामध्ये दावल मलिक बाबा आहे सरदार भल्या भल्याला देतो झोल्या करीतो बेजार घेऊन झोळी फावडी गादा मागवे घरू घर राम रहीम एकच काया साक्षावल्लीची पहारोकडे प्रचिती ऐका खंडेरावाची म्हणून तारकीनाथ पंढरीनाथ नाही तुझा कार नाही तुझा कार स्वयंभूजोत लावून गेले आपण निराकार हो राम हरे राम राम जिर राम हो जिर हे दिगरी हरी गरी स्वयंभूजोत लावून गेले आपण निराकार हो राम हरे राम राम जिर राम हो जिर हे दिगरी हरी गरी जानू माईपती म्हणेर भक्ती खैर्यावल माझी खैर्यावल माझी अन पहारोकडे प्रचिती ऐका मलारी देवाची हो राम हरे राम राम जिर राम हो जिर हे दिगरी हरी गरी काय मल्हारीचं नाम जय मल्हारी जय मल्हारी जय मल्हारी हो तेव्हा वाघूजी बा खर तर खंडेरायाचं आपण महत्व सांगितलेलं आहे थोडक्यामध्ये आता कलियुगामध्ये कली माताला हादर मजाला चौकड थोडस कलियुगाच्या पद्धतीने चाललं पाहिजे ना म्हणून आज तरी अंबाबाई असे खंडोबा असे भैरवनाथ असे नाथ भैरव असतील हा लावतो दादा मी लावतो माझं लक्ष आहे तर आता डुलकी चेंज करायची यानंतर सेवा करतील आमच्या बायडीताई एक सुंदर असं देवीचं गीत सादर करतील चला तशी या कार्यक्रमासाठी देवरगावरून काय मंडळी आलेली तर आमचे मित्र मंडळी सर्व बरं का तुम्ही सर्व मंडळी जिथून जिथून आलात सर्वांना साष्टांग दंडवत कारण बरेचसे मंडळी लांबून लांबून जवळजवळ 30-40 किलोमीटर वरून या कार्यक्रमासाठी आलात परत एकदा शाहीर रक्षण शिंदे आणि पार्टीच्या वतीनं लहान थोरांचं ज्येष्ठांचं अगदी मानापासून स्वागत धन्यवाद हा कोण हा का ठीक आहे ती आले होते त्यांचं नाव घेऊ त्याचा तिकडून ऐकून का तेव्हा यानंतर सेवा करतील आमच्या बायडीत